गंगापूर तालुक्यातील धामोरी या ठिकाणी निवडणुकीच्या काळात देखील महिलेला काठीने अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून महिलेला आणि तिच्या मुलामुलीला मारहाण करण्यासाठी प्लॅन रचण्यात आला होता। या मारहाणीत महिला जखमी झाली आणि तिची तपासणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या महिलेने NTV न्यूज मराठीच्या वृत्तवाहिनीशी बोलताना या इसमावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली असून या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पीडित महिला मनीषा मांडवगड हिच्या प्रतिक्रियेनुसार या ठिकाणी महिलेला घरासमोरून जाऊ नये म्हणून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। 5-5 जणांची टीम मारहाण करण्यासाठी आली होती। या महिलेला काठीने मारहाण करून महिलेच्या अंगावरील दागिने देखील हिसकावून घेण्यात आले। या ठिकाणी महिलेच्या मुलाला आणि मुलीला मारहाण करण्यात आली आहे। मुलीची देखील छेडछाड करून मुलीला रोडवर ओढण्यात आले। या घटनेत मुलाचा मोबाईल देखील हिसकावून घेण्यात आला। या घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकाने 112 या क्रमांकावर दिली असता मारहाण करणाऱ्यांनी येथून पळ काढला। यावेळी मनीषा देवचंद मांडवगड ही महिला या मारहाणीत जखमी झाली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात महिलेस दाखल करण्यात आले असून महिलेने मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। मी आहे मनीषा देवचंद मांडवगड आणि मी माझ्या शेतामध्ये जात असताना त्यांनी अगोदर प्लॅन करून त्यांनी 5 जण माणसं आणून त्यांनी चाकू व काट्या ह्याच्या खाली मारत होते ते। आणि जेव्हा मी 112ला माझ्या देराने फोन लावला, गाडी आली, तेव्हा ते घरी गेले वापस आणि खूप मारलं त्यांनी। माझा मोबाईल पण हिसकून घेतला, पोत तोडून घेतली, कानातले पण घेतले त्यांनी। माझी 2.5 तोळ्याची पोत आणि 3 ग्रॅमचे कानातले होते आणि मोबाईल पण घेतला। आणि मागच्या वेळेस त्यांनी मी 4 वेळेस तक्रार दिली इथं पोलीस स्टेशनला, तर त्यांनी माझी इथून तिथून कपाशीची तरी पण उपटली। काय नाव आहे त्यांचं? मनीषा लव मांडवगड हिनी आणि नारायण बैरू सांगळे आणि गणेश बैरू सांगळे हे दोघं भाऊ आणि यांचे कोणी मित्र होते ते मी सांगू शकत नाही। आणि यांचं आतापर्यंत हे माराचं 3री वेळ ही आणि मी तक्रार दिली तरी कुठलंही काही यांनी दखल घेतलेली नाही। त्याच्यावर तुमची काय मागणी? मला पोलीस संरक्षण पाहिजे आणि त्यांनी दखल घ्यावं, त्याला काहीतरी गुन्हा ते करावं त्यांनी अशी इच्छा आहे माझी। परत असं त्यांनी करून होणार नाही। आणि माझी मुलगी 15 वर्षाची असताना तिच्या अंगावर पण हात टाकला आणि छेडछाडचे प्रयत्न केले त्यांनी आणि छातीमध्ये हात घालायचा प्रयत्न करत होता आणि रोडवर पकडलं, रोडवर वडत नेलं त्यांनी। माझं नाव कल्याणी देवचंद मांडवगड। मी दुपार शाळेतून आले, आमचं जेवण वगैरे झालं, मी शेतात जायला लागले, म्हणजे मम्मी ते पण होते सोबत, माझा भाऊ विशाल देवचंद मांडवगड तो पण होता। आम्ही शेतात जायला लागलो, त्यांनी पहिलेच प्लॅनिंग करून ठेवलं होता। 5 जण माणसं होते, मम्मीला मारायला लागले, ते मोठ्या काठ्या ते आणलेलं होत्या, चाकू वगैरे होते त्यांच्याकडं। मी मम्मीच्या मध्ये गेले मम्मीला धरायला, मम्मीला खूप मारलेलं आहे त्यांनी आणि मी मध्ये गेले तर मला पण खूप मारलं आणि माझा भाऊ व्हिडिओ काढत होता तर त्यांनी आमचा मोबाईल पण हिसकून घेतलेला आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।